नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि आपण इथे नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत असतो. तर आज आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की नीटच्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्याला माहिती आहे DNA हा युनिट अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर आपण याच DNAवरती, त्याच्या स्ट्रक्चरवरती आणि पॅकिंगवरती MCQs पाहणार आहोत आणि हे MCQs तुमच्या सोयीसाठी आपण इंग्लिश त्याचबरोबर मराठीतून सुद्धा पाहणार आहोत. तर चला पाहूया पहिला क्वेश्चन. स्क्रीनवरती पहिला क्वेश्चन आहे, तुम्ही रीड करा आणि त्याचबरोबर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्याचं आन्सर देखील करा. पहिला क्वेश्चन आहे, इफ द लेंथ ऑफ DNA मॉलिक्यूल इज 1.1 meters, what is the approximate number of base pair present in it? तर याचं ऑप्शन पाहूया आपण. ऑप्शन नंबर ए आहे 3.3 upon 10⁹ बेस पेयर. ठीक आहे. ऑप्शन बी आहे 6.6 टाइम्स 10⁹ बेस पेयर. ऑप्शन 3 आहे 3.3 टाइम्स 10⁶ बेस पेयर आणि ऑप्शन डी आहे 6.6 टाइम्स 10⁶ बेस पेयर. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हे आन्सर करू शकता जर तुम्हाला येत असेल तर. त्याचबरोबर आपण हाच क्वेश्चन मराठीमध्ये पाहूया. तर चला, क्वेश्चन नंबर पहिला, जर DNA रेणूची लांबी ही 1.1 मीटर असेल तर त्यामध्ये असलेल्या बेस पेयर्सची अंदाजे संख्या किती असेल, असा इथे प्रश्न आहे. आन्सर आहे 3.3 टाइम्स 10⁹ बेस पेयर. ऑप्शन बी आहे 6.6 टाइम्स 10⁹ बेस पेयर. ऑप्शन सी आहे 3.3 टाइम्स 10⁶ बेस पेयर. ऑप्शन नंबर डी आहे 6.6 टाइम्स 10⁶ बेस पेयर. तर तुम्ही इथे ऑप्शन मला सांगू शकता तुम्हाला जर करेक्ट आन्सर माहिती असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये MCQ दिल्यामुळे डाऊट क्लिअर होत असतील. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्क्रीनवरती सेकंड क्वेश्चन शो होत असेल. क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ the following nitrogenous base is not found in DNA? तर DNA मध्ये कोणता नायट्रोजनस बेस हा सापडत नाही. ऑप्शन ए आहे ॲडेनाइन. ऑप्शन बी आहे सायटोसिन. ऑप्शन सी आहे युरेसिल. ऑप्शन डी आहे थायमिन. तर विचार करा. हाच क्वेश्चन आपण मराठीमधून देखील पाहूया. क्वेश्चन नंबर 2, खालीलपैकी कोणता नायट्रोजनस बेस DNA मध्ये आढळत नाही? हा इथे क्वेश्चन आहे. आढळत नाही आणि हो हे लक्षात ठेवत चला, कारण या छोट्या छोट्या मायनर मिस्टेक्स तुमच्या मार्क हातचे गमावू शकतात. ठीक आहे. तर ऑप्शन ए आहे ॲडेनाइन. ऑप्शन बी आहे सायटोसिन. ऑप्शन सी आहे युरेसिल आणि ऑप्शन डी आहे थायमिन. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा टाका आणि मी इथे सुद्धा सांगते. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे युरेसिल. ओके, युरेसिल इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. युरेसिल. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, इन अ DNA double helix
इन ए DNA डबल हेलिक्स. आपल्याला माहिती आहे DNA हा डबल हेलिकल स्ट्रँड आहे. 2 स्ट्रँडेड्स आर हेल्ड टुगेदर बाय. तर हे दोन जे स्ट्रँड असतात हे कशाच्या साह्याने एकमेकांसोबत जोडलेले असतात. ऑप्शन ए आहे पेप्टाइड बॉन्ड, ऑप्शन बी आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड, ऑप्शन सी आहे हायड्रोजन बॉन्ड, ऑप्शन डी आहे ग्लायकोसाइडिक बॉन्ड. यावरती लेक्चर आपण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा सगळा टॉपिक प्रॉपरली समजावून सांगितला आहे. तुम्ही जर ते लेक्चर केलं नसेल तर प्लीज ते लेक्चर करा. तुम्हाला सगळे टॉपिक सगळे पॉईंट अगदी क्लिअर होतील, तेही मराठी माध्यमातून. ठीक आहे. हाच क्वेश्चन आपण आता मराठीमध्ये बघूया. क्वेश्चन नंबर 3. DNAच्या दुहेरी सर्पिल, मराठीमध्ये याला सर्पिल, हेलिक्सला सर्पिल म्हणतात. दुहेरी सर्पिल रचनेत दोन्ही धागे कशाद्वारे एकत्र धरले जातात? हे दोन जे धागे आहेत ना, हे कशाद्वारे एकत्र धरले जातात? ऑप्शन ए आहे पेप्टाइड बॉन्ड, ऑप्शन बी आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड, ऑप्शन सी आहे हायड्रोजन बॉन्ड, ऑप्शन डी आहे ग्लायकोसाइडिक बंध. तर याचं करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे DNA चे दोन्ही स्ट्रँड हे एकमेकांना हायड्रोजन बॉन्डनी कसे असतात? जोडलेले असतात. हायड्रोजन बॉन्डनी जोडलेले असतात. ठीक आहे. तर हे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे तुम्ही आन्सर टिक करू शकता, जी की आहे हायड्रोजन बॉन्ड. हे सगळ्यांना माहिती असलंच पाहिजे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. हे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत. बघा, क्वेश्चन्स किती सोपे असतात, पण तिथे आपण एक्झाम हॉलमध्ये गोंधळून जातो आणि त्यामुळे मिस्टेक करतो. आपल्याला वाटतं की इझी येणार नाही, पण इझीच येत असतं. फक्त आपण लक्ष देऊन पूर्ण NCERT बुक जर तुम्ही रीड केली 10 टाइम्स 15 टाइम्स तर तुमची नीट नक्कीच क्रॅक होईल. ठीक आहे. तर इथे आहे क्वेश्चन तुमच्या समोर, तुम्ही रीड करा आणि आन्सर सांगण्याचा प्रयत्न करा. अकॉर्डिंग टू चारगॉव्स रूल, आपल्याला आता चारगॉव्स रूल माहिती आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू फॉर डबल स्ट्रँडर्ड DNA? या चारगॉव्सच्या रूलच्या अनुसार डबल स्ट्रँडेड DNA साठी कोणता, इथे तुम्हाला सिम्प्लिफिकेशनमध्ये इथं मांडणी करून दिलेली आहे. तर हे यापैकी कोणतं एकदम करेक्ट असणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे A+T = G+C. ऑप्शन बी आहे A+G = T+C. ऑप्शन सी आहे A/G = T/C. ऑप्शन डी आहे A+U = G+C. तुम्ही डायरेक्टली ला पाहू नका. सगळे जे इथे इक्वेशन मांडलेले आहेत ते एकदा चांगले पहा आणि त्यानंतर आन्सर करा. हाच क्वेश्चन आपण मराठीमधून देखील पाहूया. आपल्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण मराठीमधून आता पाहूया. क्वेश्चन नंबर 4. चारगॉव्सच्या नियमानुसार दुहेरी धाग्यांच्या DNA साठी खालीलपैकी कोणते विधान हे सत्य आहे? ऑप्शन ए आहे A+T = G+C. ऑप्शन बी आहे A+G = T+C. ऑप्शन सी आहेत A/G = T/C. ऑप्शन डी आहे A+U = G+C. तर याचं करेक्ट आन्सर काय असू शकते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, A+G = T+C. ठीक आहे. Adenine + guanine = thymine + cytosine. कळालं तुम्हाला? तर इथं आन्सर कोणतं असेल? ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर असेल. तर यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
क्वेश्चन नंबर 5. हिस्टोन आर रिच इन विच ऑफ द फॉलोइंग बेसिक ॲमिनो ॲसिड्स. तर जे हिस्टोन प्रोटीन असतं DNA ते कशाने रिच बनलेलं असतं. ऑप्शन ए आहे व्हॅलिन अँड हिस्टेडिन, ऑप्शन बी आहे अर्जिनिन अँड लायझिन, ऑप्शन सी आहे टायरोसिन अँड फिनेलायनिन, ऑप्शन डी आहे ॲस्पॅर्टिक ॲसिड अँड ग्लुटॅमिक ॲसिड. तर हा क्वेश्चन आता आपण मराठीतून पाहूया. तोपर्यंत तुम्ही विचार करा आणि आन्सर सांगा. क्वेश्चन नंबर 5. हिस्टोनमध्ये खालीलपैकी कोणत्या बेसिक अमिनो ॲसिडचे प्रमाण जास्त आहे. ऑप्शन आपण या अगोदरसुद्धा पाहिलेले आहेत. व्हॅलिन, हिस्टाडिन, अर्गेनिन, लायझिन, टायरोसिन, फिनेलायलानाइन, ॲस्पॅर्टिक ॲसिड अँड ग्लुटॅमिक ॲसिड. तर याचं करेक्ट आन्सर आहे अर्गेनिन अँड लायझिन. हे सगळ्यात जास्त असतं हिस्टोन प्रोटीनमध्ये आणि याच हिस्टोन प्रोटीननी अर्गिनाइन आणि लायझिन हे फुलफिल्ड असते. तर ठीक आहे, इथे आपण क्वेश्चन्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये कवर केलेले आहेत. तुम्हाला अशीच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर मराठी आणि इंग्लिशमधून दोन्ही लँग्वेजमधून हवे असतील, त्यांचं रिव्हिजन हवे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून विथ दिस चॅनल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.